आत्ताच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयातून फोन आला आणि त्यांनी एक पत्र पाठवलं। त्याचप्रमाणे आत्ता इथले दोनही डीवायएसपी जे आहे विभागांचे ते पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे। उद्या 4 वाजता आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये 4 वाजता बैठक ही मुंबईमध्ये लावण्यात आलेली आहे। या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील हजर राहतील। त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब उपस्थित राहतील। कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब उपस्थित राहतील। त्याचबरोबर काही प्रधान सचिव आहेत कामगार विभागाचे, शालेय शिक्षण विभागाचे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव उपस्थित राहणार आहेत। नाशिकचे आदिवासी आयुक्त उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर कामगार आयुक्त उपस्थित राहणार आहेत। अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सर्व संबंधित अधिकारी उद्या उपस्थित राहणार आहेत। याबरोबरच महिला आणि बाल कल्याणच्या सचिवांना सुद्धा उपस्थित राहण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे। एकीकडे चर्चा सुरू राहील आणि एकीकडे मोर्चा सुरू राहील। उद्याच्या चर्चेमध्ये समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर महाराष्ट्रभरातील उर्वरित सगळे लोक आम्ही संगमनेरला एकत्र करतो आहोत। आता तुम्ही पाहिलं आम्ही सूचना केलेल्या आहेत। घरी राहिलेले हे सगळे कामगार, शेतकरी हे सुद्धा आज फोन करून उद्या बोलवले जातील। आजच्या पेक्षा दुप्पट संख्या उद्या राहील याची पूर्ण योजना आम्ही केलेली आहे। 13 जणांचं शिष्टमंडळ आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे एकमताने। त्याच्यामध्ये किसान सभेच्या वतीनं कॉम्रेड नामदेव भांगरे आणि ताराचंद बिघे, बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं नंदू डहाळे आणि अजित साळवे, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीनं अशोक थोरात आणि हिमलता शेळके, अर्धवेळ परिचार संघटनेच्या वतीनं कल्पना घनवटे आणि सविता काळे, आशा कर्मचारी संघटनेच्या वतीनं संगीता साळवे आणि वैशाली सुरसे आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने सचिन ताजने आणि रंजना पराड हजर राहतील आणि तालुका सचिव एकनाथ मेंगाळ सुद्धा हजर राहतील। आमचे जिल्हा सचिव सदाशिव साबळे, ज्यांचं या आंदोलनामध्ये प्रमुख नेतृत्व आहे, ते मॉक सांभाळण्यासाठी इथे थांबतील। बाकी आमचे काही सहकारी मॉक सांभाळण्यासाठी राहतील। उद्या 7 वाजता आम्ही परत या ठिकाणावरून कूच करणार आहे। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय नेत्या कॉम्रेड मरियम ढवळे अर्धा एक तासामध्ये अकोल्यामध्ये पोहोचतायत। उद्या त्या आमच्या बरोबर इकडे चालतील, नेतृत्व करतील। आमचे बाकी सगळे सहकारी चालतील, संगमनेरच्या दिशेनं कूच करतील आणि त्यांच्याबरोबर आम्हीही अगोदरचा 1 तास 2 तास चालू आणि मगच आम्ही गाडीमध्ये बसून मंत्रालयाच्या दिशेनं रवाना होऊ।